मी आता जस्ट चेक केलं, मी माझी जिमची बॅग इकडे तिकडे आपटली आणि त्यामध्ये अंडी होते. गॉड, एक पण अंड फुटलेलं नाही, कारण इकडे समोर आता टीव्ही येणार आहे विथ वॉरंटी 50,000. पूर्ण लाईट बंद आहे तरी पण मी किती छान दिसाले हो. मी रोज नेहमी 4 व्हीलर क्रेटा घेऊन जाते आणि आज मी डिसाईड केलं की ऊन पडले बाहेर तर आपण 2 व्हीलर घेऊन जाऊयात, कारण ऑफकोर्स 4 व्हीलरने खूप वेळ लागतोय आणि मी पूर्ण भिजले भिजले मला याला वाळत घालायला पाहिजे. पण मी इतका छान वर्कआउट केलाय, हे मला बंद करायला पाहिजे. लाईक हे मला वाटते की हे ओव्हर ऍक्टिंग आहे, तुम्हाला पण वाटतं तसं ओव्हर ऍक्टिंग आहे, पण ती माझी सवय आहे. काय पण बोललं की डान्स करायचं. बट या वर्कआउट झालेला आहे अँड आय फील सो हॅपी. आता माझं फर्स्ट मील तयार करणार आहे विच इज मॅन्डेटरी. ते मी रोज खाते रोज, आणि मला रोज खाल्लं तरी कंटाळ येत नाही अजिबात. मी एग फ्राईड राईस बनवणार आहे बट विथ द ब्राऊन राईस. एकदम कमी पोर्शन घेते मी आणि इन दॅट आय पुट 3 होल एग्स. डन. फॉर अ चेंज मला हे पण दाखवायचं आहे. सो दिस इज वेअर यू एंटर आमच्या रूममध्ये. आणि पहिला बेड इकडे होता, आता आम्ही तो असा लावलाय कारण इकडे समोर आता टीव्ही येणार आहे, विच आय एम व्हेरी एक्सायटेड. फुल रूमचं चेंज केलेलं आहे आम्ही. इथे मला कर्टन्स लावायचे, सिलिंग कर्टन्स मोठे, आणि मला हा वॉलपेपर काढायचा आहे. खूप घाण दिसतोय हा वॉलपेपर, मला अजिबात आवडलं नाही. काल मी इथला काढला आहे बसून, बट असे पेंटर वगैरे येणार आहेत आणि ते काढणार आहेत. आणि माझ्या हजबंड इतका छान आहे, त्याने मला सांगितले की आपण पिंक करूया रूमचं. पिंक करणार आहे आम्ही कलर. A few moments later. मी आता जस्ट चेक केलं, मी माझी जिमची बॅग इकडे तिकडे आपटली आणि त्यामध्ये अंडी होते. एवढं एक पण अंड फुटलं नाही. पण मी ना 0 शुगर पेप्सी, मला कोक आवडते पण तिथं कोक नव्हता म्हणून मी पेप्सी घेतली माझ्या राईससोबत. आणि त्याच्यानंतर 70% डार्क कोकोआ चॉकलेट. मला लंच डिनर कुठला पण मील झाल्यानंतर मला काहीतरी गोड लागते, सो मी कॅडबरी स्वीट स्किप करून मी डार्क चॉकलेट घेतली. आणि डार्क चॉकलेट इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. आणि मी खाल्ले का मी पटकन राईस बनवते, मला लई भूक लागली. ओके गाईज, सो मी आता माझं लॅपटॉप आणि मी चिल करणार आहे मस्त. अँड आम गोना टेक 1 hour का नॅप अँड देन आम गोना मेकअप. आणि मला माझे केस स्टेप्स कम्प्लीट करायचे आहेत, सो मी रात्री मे बी वॉक करायला जाईल. सो यू नाव आय जस्ट स्लीप अँड एन्जॉय बाईक. 2 hours later. एक पुत्र होने के नाते अपने पिता के वचन का पालन करना मिस। सो हा टी व्ही BPLचा आहे, 55 इंचेस. आणि आय एक्साइटेड. आम्ही फक्त टी व्हीसाठी पूर्ण रूमचा नक्षा चेंज केला आहे, फक्त टी व्हीसाठी. आणि आम्हाला हा टी व्ही विथ काय म्हणतात रे त्याला, वॉरंटी. विथ वॉरंटी 50,000चा मिळालाय. ते पण ते आता फ्रीडम सेल
आहे त्यामुळे थोडा कमी झाला. पण कसला छान दिसायला तुम्ही. मी सांगितलं तर रोज माझ्या लाईफमध्ये काय ना काय तर खूप छान सुरू असतं. पण तुम्ही प्लीज नजर लावू नका ना प्लीज. प्लीज करा आकाश प्लीज. कर की. अभी हम देखूंगा मूवीज यूट्यूब व्हिडिओज बॅक टू बॅक धुमाकूळ घालणार आपण. गाणी तर रोज लावणार तुफान आवाजात सकाळ सकाळी झोपणारच नाही. आणि सपोज हा आता झोपलाय आणि मला जर टीव्ही बघायचा असेल तर मी ह्या टीव्हीला माझे हेडफोन कनेक्ट करून माझं मी ऐकू शकते, माझं मी टीव्ही बघू शकते. विच इज सो कूल. लोला एकदा बघ कसलं बी सांग. बंकर कॉपीराईट आहे ना आपण आता. किती खुश आहे ना मी. माझ्या टीव्हीचा पण जास्त किमतीचा माझा कॅमेरा आहे ज्यामध्ये मी शूट करते. पूर्ण लाईट बंद आहे तरी पण मी किती छान दिसाले. खुश आहे ना मी. माझ्या टीव्हीचा पण जास्त किमतीचा माझा कॅमेरा आहे ज्यामध्ये मी शूट करते. पूर्ण लाईट बंद आहे तरी पण मी किती छान दिसाले. याला मोड्स आहेत भरपूर. आपण लाईट वगैरे ऍडजस्ट करू शकतो. व्हेरी फॅन्सी यू नो व्हेरी फॅन्सी जस्ट लाईक मी. मी तर सगळ्यात जास्त याच्यावरती युट्यूब, नेटफ्लिक्स आणि प्राईम बघणार आहे. मी भरपूर सिरीज आता पेंडिंग ठेवलेल्या आहेत. म्हणजे गॉसिप गर्ल आहे, त्याच्यानंतर व्हॅम्पायर डायरीज आणि द समर आय टर्न्ड प्रिटी, मनी. मी मनी हायस्ट अजून बघितलेलं नाही, ते पण बघणार. मी स्ट्रेंजर थिंग्स याच्यावरती परत बघणार आहे. ब्रो काय फील येणार. आकाश आपण इथे LED लाईट लावूया पूर्ण एकदम छकास वाईब, पूर्ण थिएटरवाला वाईब करून टाकायचा आपण याचा. व्हेरी हॅपी वाला हॅपी. मग काय करू कळेना झालंय. वॉक तर करायचा आहे पण मी आता चेंज केलाय प्लॅन. मी आता परत मैं वापस आऊंगा मूवी बघताय. खूप छान आहे आणि मला आता उठू वाटत नाहीये. बाय द वे मी डिनरसाठी एक फुलका भेंडीची भाजी आणि ठेचा खाल्लाय. इट वॉज गुड. ओ टोटल कॅलरीज 300 बर्न केलेत मी. नॉट बॅड. शो इट. इन्सेन. आता मला खूप जास्त स्वेटी फील होत आहे. मी आता मस्त गरम शावर घेते. A few moments later.